तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त राज्यभर विठ्ठल नामाचा गजर सुरू असतानाच विदर्भाची पंढरी आणि प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतनगरी शेगावातही भक्तीचा महासागर उसळला आहे। श्री संत गजानन महाराज समाधी मंदिरात पहाटेपासूनच लाखो भाविक दर्शनासाठी रांगेत उभे आहेत। भाविकांच्या सोयीसाठी मंदिर प्रशासनाने दर्शन व्यवस्था अधिक सक्षम केली असून मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले आहे। महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि गुजरातमधूनही मोठ्या संख्येने भाविक शेगावात दाखल झाले आहेत। आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री संत गजानन महाराज समाधी मंदिर परिसरात दिवसभर विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। काकड आरती, भजन कीर्तन, हरिपाठ आणि नामस्मरणाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघालाय। गणगणगणात बोतेच्या जयघोषाने संतनगरी दुमदुमून गेली असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे। भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाने दर्शनासाठी विशेष नियोजन केले आहे। रांग व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याची सुविधा, वैद्यकीय सेवा तसेच सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्यात आली आहे। मंदिर रात्रभर खुले ठेवण्यात आल्याने भाविकांना सुलभ आणि सुरळीत दर्शनाचा लाभ मिळत आहे। यंदाही आषाढी एकादशी निमित्त शेगावातील हा भक्ती सोहळा महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि गुजरातमधील लाखो भाविकांच्या उपस्थितीने अधिकच दिमागदार ठरला आहे। श्रद्धा, भक्ती आणि सेवाभावाचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने संतनगरीत दाखल होत आहेत। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार, शेगाव।